मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावरती दरमहा 1,500 रुपये जमा केले जाणार आहेत. तर काही महिलांना या योजनेअंतर्गत 1,500 ऐवजी 3,000 रुपयेपर्यंत रक्कम दिली जाणार आहे. तर ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे या संदर्भात महत्त्वपूर्ण असे अपडेट समोर येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की पहिला हप्ता जमा करण्यासाठी सरकारने रक्षाबंधनचा मुहूर्त साधला आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एका वर्षासाठी 46,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्डही ग्राह्य धरले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की जुलै महिन्याचे 1,500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये एकत्रितरित्या 19 ऑगस्ट 2024 रोजी महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. तर ही छोटीशी आणि महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच या योजनेअंतर्गत जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर या योजनेचा ऑफलाईन अर्ज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिला आहे. तिची देखील लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता. आणि हा अर्ज लिहायचा कसा बिनचूक तिची देखील माहिती आपण एका व्हिडिओमध्ये दिली आहे. त्या व्हिडिओची लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ व महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवावं. तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची चॅनलची लिंक आहे, ते देखील नक्की जॉईन करून ठेवायचं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.